प्राचीन भारताच्या इतिहासात गुप्त घराण्याचा कालखंड अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामध्ये सम्राट समुद्रगुप्त हा महत्त्वपूर्ण सम्राट होऊन गेला। त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये उत्तर भारत आणि दक्षिण भारत जवळपास जिंकून घेतला होता आणि त्याच्या या विजयामुळे विसेंट स्मिथ नावाचा ब्रिटिश इतिहासकार त्यांना नेपोलियन बोनापार्टची उपमा द्यायचा। परंतु काही इतिहासकारांनी असं म्हटलेलं आहे की नेपोलियन बोनापार्टपेक्षाही यशस्वी हा सम्राट समुद्रगुप्त झाला होता, कारण समुद्रगुप्ताने आपल्या कारकिर्दीत एकही पराभव पाहिला नव्हता, तर नेपोलियन बोनापार्टने शेवटच्या वाटरलूच्या लढाईमध्ये पराभव बघितला होता। समुद्रगुप्ताने जे काही प्रदेश जिंकलेत तिथे स्थानिक लोकांना त्यांचे दक्षिणेमध्ये प्रामुख्याने त्यांचे अधिकार बहाल केले होते, तर नेपोलियन बोनापार्टने जे काही देश जिंकले होते तिथे आपल्या नातेवाईकांना राजा बनविले होते। एवढेच नव्हे तर सम्राट समुद्रगुप्ताचं शेवटचं आयुष्य अत्यंत सुख समाधानात गेलं, तर नेपोलियन बोनापार्टचं शेवटचं आयुष्य अत्यंत दुःखात गेलं। एका निर्जन बेटावर त्याला आपलं आयुष्य काढावं लागलं होतं आणि त्यामुळे दोन्ही राज्यकर्त्यांची तुलना करत असताना समुद्रगुप्त हा कधीही पराभव न झालेला, शेवटचं जीवन हे आनंदात घालणारा, परंतु नेपोलियन बोनापार्ट यांनी पराभव बघितलं आणि शेवटचं आयुष्य हे त्याने दुःखात घालवलं होतं। शेवटी म्हणावं लागतं की जो जीता वो सिकंदर, कोण कोणाच्या कारकिर्दीत होता पण शेवटी यश कोणाला प्राप्त झालं, जीवन कोणाचे यशस्वी झालं आणि त्यामुळे विसेंट स्मिथ नावाचा इतिहासकार यांनी सम्राट समुद्रगुप्ताची तुलना जे नेपोलियन बोनापार्टशी केलेली आहे। परंतु यावरून असं स्पष्ट होतं की नेपोलियन बोनापार्टपेक्षाही समुद्रगुप्त हा सरस होता। दोघांचाही कालखंड वेगळा, कारण समुद्रगुप्ताला आपल्या भारतातील देशातील राज्यकर्त्यांशीच लढावं लागलं होतं, पण नेपोलियन बोनापार्टला मात्र युरोपातील वेगवेगळ्या देशांशी लढावं लागलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या कालखंडाचा जर आम्ही विचार केला तर त्यांच्या कालखंडात ते श्रेष्ठ ठरतात आणि समुद्रगुप्ताच्या कालखंडाचा विचार केला तर यांच्या कालखंडात हे श्रेष्ठ ठरतात। आणि त्यामुळे कोणत्याही मानवाला किंवा कोणत्याही सम्राटाला तो कनिष्ठ आहे, तो श्रेष्ठ आहे, तो यशस्वी आहे असं म्हणता येत नाही। त्या त्या काळाची परिस्थिती काय असते, त्यावेळेला त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यामध्ये झालेला तो त्यांना आलेलं यश यावर त्याच्या एकंदरीत कारकिर्दीचा जो काही आढावा असतो, सारीपाट असतो, जे काही त्यांचं उत्सुकता असते लोकांच्या मनात जाणून घेण्याची, ती त्या त्या काळातील परिस्थितीवर असतो। पण शेवटी काय ठरतो की जो माणसं यशस्वी होतात त्यांचा गौरव होतो आणि जे कोणी अयशस्वी होतात त्यांचा गौरव होत नाही आणि त्यामुळे दोघांचाही कालखंड वेगवेगळा होता। दोघांची प्रतिमा त्यांच्या त्यांच्याप्रमाणे त्या त्या कालखंडात योग्य असल्याची इतिहासकार असं निर्वाळा देतात।